नमस्कार, मी मंदाकिनी सपकाळ. कबीरायांमध्ये आपलं स्वागत. जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं असतं आणि ते ध्येय गाठण्यासाठी आपण पराकोटीचे प्रयत्न करत असतो. आपली त्या ध्येयाप्रती असणारी निष्ठा आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. ते ध्येय गाठत असताना कितीही अडचणी समोर आल्या तरी आपण प्रयत्न करणे सोडायचे नसते. यासाठी कबीर चकोर पक्षाचे उदाहरण देतात. ते म्हणतात, गही टेक छोड़े नहीं, जीभ चोंच जरी जाए, ऐसो तप्त अंगार है, ताही चकोर चबाय. आपल्या सर्वांना चकोर पक्षी माहिती आहे. तो चकोर पक्षी चांदण्याला भुकेलेला असतो, म्हणजे चंद्र त्याला परमप्रिय असतो. चंद्राची शीतलता, चंद्राचा प्रकाश पिऊन तो जिवंत राहत असतो. मग हा चकोर पक्षी आपलं ध्येय साध्य करत असताना काही वेळेस त्याला आगीला सामोरं जावं लागतं. यामध्ये त्याची जीभ, चोच ही जळाली जाऊ शकते, त्याला इजा पोहोचू शकते. पण चकोर पक्षी मात्र आपल्या ध्येयापासून थोडाही विचलित होत नाही. अगदी त्याप्रमाणेच आपण जीवन जगत असताना आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. ते ध्येय प्राप्त करत असताना कितीही अडचणी, कितीही संकट आली तरी त्या अडचणीवर, संकटावर मात करून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. म्हणून संत कबीर म्हणतात, गही टेक छोड़े नहीं, जीभ चोंच जरी जाए, ऐसो तप्त अंगार है, ताही चकोर चबाय. धन्यवाद.